क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जिजाऊंची मोफतवारी पंढरपूरकडे रवाना। 75 बसमधून 3,500 वारकरी सहभागी। आषाढी एकादशी निमित्त जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने शहापूर तालुक्यातील वारकऱ्यांसाठी मोफत पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमांतर्गत 75 बसमधून सुमारे 3,500 वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले। खर्डी व जरंडी येथून निघालेल्या बसमध्ये वारकऱ्यांनी भजन कीर्तन टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलाचे नामस्मरण करत भक्तिमय वातावरण निर्माण केले। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल ज्ञानोबा तुकाराम या जयघोषांनी संपूर्ण बस दुमदुमून गेली। यावेळी जिजाऊ संघटना खर्डी विभाग प्रमुख अशोक वीर, दीपक तुपागे, समाधान सांडे, हरिभक्त परायण वाळू मांजे, शिवसेना उपतालुका प्रमुख बाळू सांडे आणि विलास म्हस्कर हे उपस्थित होते। त्यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देत सुखरूप व आनंददायी वारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। वारकऱ्यांनी सांगितले की जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था दरवर्षी वारकऱ्यांसाठी मोफत वारीचे आयोजन करून मोलाचे सहकार्य करते। प्रवास, आवश्यक सुविधा आणि भाविकांची घेतली जाणारी काळजी यामुळे हजारो वारकऱ्यांना मोठा आधार मिळतो। संस्थेचे हे समाजहिताचे कार्य कौतुकास्पद असून भविष्यात असे सहकार्य कायम राहावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथकाचीही व्यवस्था करण्यात आली होती। मुसळधार पावसातही विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि भक्तिमय वातावरणात खर्डी व जरंडी येथील वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले। प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी। सालाबादप्रमाणे हे बस क्रमांक 239 ही बस ठाणे जिल्ह्याचे एक देवदूत समजले जाणारे निलेश भगवानजी सांबरे यांच्या माध्यमातून हे जनसेवा करण्यात येत आहे। अतिशय आमच्या गावाच्या दरंडी ग्रामस्थांच्या, दरंडी वारकऱ्यांच्या त्यांनाही देवदर्शन घडावं या निमित्तानं सांबरे साहेब ही या वारकऱ्यांच्यावर एक कृपा केलेली आहे। ही जरंडी गावाच्या शहापूर तालुक्यात नसून जवळजवळ काही महाराष्ट्राच्या भागामध्ये शेकडो बस, आता हजारो लाखो वारकरी एक देवदूत समजल्या जाणाऱ्या यांच्या माध्यमातून त्यांना वारी घडणार आहे। या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं या जिजाऊ संघटनेचे प्रमुख निलेश भगवान सांबरे यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि कोटी कोटी प्रमाण देतो आणि यांच्याकडून अशीच वारकऱ्यांची, संतांची, ऋषीमुनींची सेवा घडो आणि त्यांना देव भरभरून यश देव अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि परत एकदा मी त्यांना आशीर्वाद देऊन माझे 2 शब्द संपवतो। आता मी या धामणी ग्रामपंचायतीचे सरपंच अशोकजी वीर यांना विनंती करतो की आपण या आपल्या प्रयत्नानं ह्या गावाला बऱ्याचशा काही गोष्टी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सहकार्य केलेले आणि त्यानिमित्तानं आपण सांबरे साहेबांना आशीर्वाद द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।